दिवसांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होतं। त्यानंतर अखेर या आंदोलनावर तोडगा निघाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली। यावेळी पालकमंत्री दादा भुसेंनी आंदोलकांना 3 महिन्यांचा अवधी देत त्यांच्या मागण्यांची जबाबदारी घेतली। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवर संवाद साधला। त्यामुळे दादा भुसे यांच्या शिष्टाईला यश आल्याचे पाहायला मिळाले। शेतकरी व कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाकडून मान्य करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व आदिवासींच्या विविध संघटनांतर्फे माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली 21 फेब्रुवारीपासून चांदवड, निफाड, सुरगाणा पेठ, दिंडोरीसह इतर तालुक्यातून हजारोंच्या संख्येने निघालेले लाल वादळ नाशिकमध्ये धडकले होते। त्यानंतर राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या 5 बैठका झाल्या होत्या, परंतु त्या निष्फळ ठरल्या होत्या। यानंतर आज पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली। या बैठकीत आंदोलनावर मार्ग निघाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय। त्यामुळे उद्यापासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे। महाराष्ट्र शासनाला करता करता 18 वर्षे लागले। जर भुसे साहेब आपलं 3 महिन्यामध्ये काम करणार असतील तर महाराष्ट्र शासनापेक्षा भुसे साहेबांचं कर्तबगारी ही श्रेष्ठ आहे आणि म्हणून त्यांची तयारी आहे। पण जर काम नाही झालं, भुसे साहेबांनी उलट काम म्हणजे काम सुरू होईल याची पण खबरदारी घ्यावी, अशा प्रकारची मी त्यांना पण सूचना करतोय। आज जे काही चर्चा झाली, जे प्रश्न सोडवण्याची साहेबांनी कॉम्रेड काही पत्रकार म्हणून जे बोलतात ते महत्वाचं, कोणी गर्दी करू नका। माननीय माजी आमदार जे.टी. गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व सन्माननीय सहकारी, हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले सर्व आंदोलनकारी बंधू आणि भगिनींनो, देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजे मागच्या वर्षीची गोष्ट, अगदी काहीच केलं नाही अशातला भाग नाही। त्या काळामध्ये त्याच्यातल्या काही मागण्या पुढे नेण्याचं काम शासनाच्या झाल्याच्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्या जिल्हा पातळीवरचे जे विषय होते त्याची ताबडतोब नोट ठरावा लागलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या वहिती आहेत, ज्या जमिनी वहिती आहेत त्या पोट ठरावामध्ये न दाखवता वहिती दाखवल्या पाहिजेत, ही आपली मागणी होती। मला वाटतं की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागणींना पाठवा, सर्कल भाऊसाहेबांना पाठवा, त्याचे पंचनामे करा आणि ज्या जमिनी वहिती असतील तर त्याची नोंद वहिती झाली पाहिजे 7-12 उतार्यावर, असे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आणि म्हणून याही संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की केंद्र शासनाच्या वतीने काही क्वांटिटी निर्यात करण्याचा निर्णय माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी संपन्न करण्यात आलेला आहे आणि माझी माहिती आहे की आताच्या घडीला साधारणतः 1500-1800 2000 मध्ये मार्गी लावल्या पाहिजेत, असे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि म्हणून मला वाटतं की आता पण माननीय मुख्यमंत्री महोदयांशी दूरध्वनीद्वारे जे.पी. गावित साहेब आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं बोलणं करून दिलेलं आहे आणि त्या शब्दावर ते त्या ठिकाणी कायम आहेत की येणाऱ्या 3 महिन्यामध्ये आणि दर 15 दिवसाने महिन्याभराने या सर्व मागण्यांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी घेतला जाईल आणि या सर्व बाबी लवकरात लवकर कशा मार्गी लागतील त्या दृष्टिकोनातून त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। आणि म्हणून
प्रत्येक जे वनपट्टे धारक आहेत त्यांचा स्वतंत्र 7/12 उतारा झाला पाहिजे अशी आपली एक मागणी आहे. या संदर्भामध्ये काही कर्मचाऱ्यांना गोड बातमी महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे आणि तोही प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे. आणि या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या 2005च्या नंतरच्या कर्मचाऱ्यांनी शासनाचे आभार पण व्यक्त त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि म्हणून ही एक मागणी ऑलरेडी तुमची पूर्ण झालेली आहे. मला वाटतं की आणि आता तुम्ही बोलताय की ते 1,500चे वाढवा. ठीक आहे, 1,500चे पुढे वाढवा, 4,000 करा असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु सर्व मंत्री महोदय आणि महायुती याने चांगलं काम केलं असं आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावे लागतील. असं काम आपण सगळे मिळून त्या ठिकाणी करत आहोत. परत एकदा मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की बऱ्यापैकी विषय आता पुढे गेलेले आहेत आणि या टाइम बाउंड कार्यक्रमामध्ये आपले बरेचसे प्रश्न सुटलेले असतील आणि म्हणून आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात. अतिशय शिस्त पद्धतीने आम्हालाही तुमच्या माझं शिकायला मिळते शिस्त कशी पाळली पाहिजे. तर त्याच शिस्तीने शांततेने कुठलाही गालबोट लागणार नाही आणि सुखरूप आपण सर्वांनी आपल्या आपल्या गावी आपल्या घरी शांततेने जावं अशी मी आपल्याला विनंती करतो. कलेक्टर ऑफिस किंवा सरकारकडे जाणार नाही. आम्ही मालेगावला आपल्या घरी येऊ आणि पुऱ्या मतदारसंघामध्ये तुमच्या विरोधामध्ये प्रचार करू. तर अशा प्रकारे त्याने हो म्हटलं आणि आम्हाला एक खात्री वाटली की असं जेव्हा आपल्या अंगावर येणारी गोष्ट राहते तरी हिमतीने ती म्हणजे पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे एखादा माणूस हिंमत दाखवतो त्या दादांच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवून आजचा हा आमचा आंदोलन हे आम्ही मागे घेतलेलं आहे. आणि याची सर्वस्वी आमचं आपले भरोसा आहे तो आमचा भुसे साहेबांवर आहे. आणि भुसे साहेब आमचे पालकमंत्री आहेत. ही पण जबाबदारी त्यांची पण आहे. पालकमंत्री ह्या नात्याने जनता आणि सरकार याच्यामधला दुवा पालकमंत्र्याचा असतोय आणि पालकमंत्र्याचं काम ते योग्य चोख पद्धतीने बजावतील आणि ह्या मागण्या करणाऱ्या मोर्चेकऱ्यांना न्याय मिळवून देतील अशा प्रकारची आमची खात्री असल्यामुळं आम्ही खात्री झाली त्यामुळं आम्ही हा आजचा कार्यक्रम इथं स्थगित केलेला आहे. परंतु मागण्या जर मान्य झाल्या नाही कुठं मागण्या पूर्ण केल्या नाही तर पुढचा लढा केव्हाही सुरू होईल याची शासनाने भुसे साहेबांनी नोंद घ्यावी एवढीच आम्ही आपल्या माध्यमातून मीडियातून सगळ्या जनतेला आवाहन करतोय. मान्य झाल्या नाही तर या 3 महिन्यामध्ये मागण्या मान्य होतील का? आता दादासाहेब पण इथंच आहेत. दादासाहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. गेल्या आठवड्यात तुमची बैठक झाली हो बैठक झाली होती. ते असंच म्हणायचे की तुम्ही मागण्या आपले मोर्चा इथं संस्थगित करा आणि आम्ही त्याच्यावरती चर्चा करून मागण्या कशा पद्धतीने सोडवायच्या याचा आम्ही शासन पातळीवरती विचार करू. परंतु शासनाच्या बरोबर पण ह्या सिस्टमची चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी तिथं एक आश्वासन दिलं परंतु त्या आश्वासनाची प्रतिपूर्ती ही जर इतर राज्य जिल्हा पातळीवरती कोणी जबाबदारी घेऊन करत असेल तर ती पण संधी त्यांना दिली पाहिजे. आणि आज भुसे साहेब इथं आहेत ते पण आपल्यासमोर येणार आहेत. त्यांनी ज्या शब्दामध्ये आपल्याला इथं आश्वासन दिलेलं आहे ह्या लोकांचे प्रश्न शेवटाला नेण्याचा त्यांनी निर्णय दिलेला आहे ते त्यांच्या तोंडून सांगतील. आणि म्हणून आम्ही आपल्याला मीडियाला पण विनंती करतोय की त्यांचे दिलेले आश्वासन कशा पद्धतीने दिलं आणि ते त्याची पूर्तता करतील का नाही त्यांचं आपल्याला स्पष्टीकरण झाल्यानंतर आपल्याला कळेल. तेव्हा मला खात्री आहे की दादासाहेबांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ह्या नात्याने दिलेला शब्द हा पाळावा आणि आतापर्यंत 18 वर्षापासून हा पेंडिंग पडलेला प्रश्न एकदा मार्गी लावून ह्या लोकांना न्याय द्यावा. खाली साहेब शब्द जबाबदारी आणि महेश
कॉम्रेड JP गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण बघितलं असेल की गेल्या 18 दिवसापूर्वी जेव्हा त्यांनी मोर्चाच्या माध्यमातून मागण्या नोंदवल्या त्याच वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीमध्ये एक बैठक आपण संपन्न केली होती. त्याच्यातले काही विषय जिल्हा पातळीवरचे होते, काही राज्य पातळीवरचे होते आणि काही विषय हे केंद्र शासन पातळीवरचे होते. आणि म्हणून जे जिल्हा पातळीवरचे होते ते विषय तातडीने पुढे नेण्याचं काम जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेलं आहे. दुसरा विषय राज्य पातळीवरचे काही मुद्दे असल्यामुळे आपण बघितलं असेल की माननीय महसूल मंत्री महोदय, माननीय आदिवासी विकास मंत्री महोदय, माननीय गिरीजी महाजन साहेब, माननीय वनमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईला पण माननीय JP गावित साहेब आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा संपन्न झाली होती. त्याच्यातही अनेक विषयांचे निर्णय त्या बैठकीमध्ये संपन्न झाले. तदनंतर मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये JP गावित साहेब आणि प्रमुख सचिवांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये एक टाइम बाउंड कार्यक्रम 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे विषय मार्गी लागले पाहिजेत अशा प्रकारचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिले. आता आजच्या बैठकीमध्ये आतापर्यंत आम्ही काय काय कामकाज केलेलं आहे, आता सर्व त्यांच्या मोर्चेकरांच्या समोर आम्ही ते काम ठेवणार आहोत. अनेक विषय त्या ठिकाणी पुढे गेलेले आहेत, काही विषय प्रगतीपथावर आहेत, काही विषयांचं मार्गदर्शन जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे मागितलेलं आहे. मला वाटतं की 2-4 दिवसामध्ये त्याचं जे काही नियमाप्रमाणे मार्गदर्शन आहे ते या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होईल आणि त्या पद्धतीने त्याचंही मार्गक्रमण पुढे सुरू होणार आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी JP गावित साहेबांची दूरध्वनीद्वारे बोलणी पण करून दिलेली आहे आणि परत एकदा मुख्यमंत्री महोदयांनी पुनरुच्चार केलेला आहे की तुम्हाला जे काही शब्द आम्ही दिलेला आहे की जास्तीत जास्त या सगळ्या मागण्या आम्ही 3 महिन्याच्या कालावधीमध्ये विषय मार्गी लावू. आणि मला वाटतं की आता जे काही कामकाज प्रशासनाच्या वतीने प्रगतीपथावर आहे त्या माध्यमातून JP गावित साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं काही प्रमाणात का होईना समाधान झालेलं आहे आणि त्यांनी प्रशासनाला त्या ठिकाणी वेळ देण्याचा निर्णय केलेला आहे. प्रशासनाकडनं शासनाकडनं पण आम्ही त्याला सकारात्मक घेऊ, कारण त्यांची मागणी आहे की जे काही कायदे अस्तित्वात आहेत, नियम अस्तित्वात, त्या पेंडिंग दाव्यांची छाननी पण प्रशासनाच्या